आणि आता लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माढ्यात शरद पवार गटाचा उमेदवार मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील असेल, सूत्रांची माहिती। 12 एप्रिलला माढा मतदारसंघातील उमेदवाराच्या घोषणेची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणामध्ये। इंदापूर तालुक्यामध्ये सुप्रिया सुळेंचे प्रचारक असताना सुळेंची साथ आता सोडली। आमदार यशवंत मानेंसोबत मानेंकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू। आतापर्यंत गोपीनाथ मुंडे प्रीतम मुंडेंसाठी मत मागितली। पहिल्यांदाच मी स्वतःसाठी मतदारांकडे मत मागत आहे, पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य। अशोक हिंगेंना उमेदवारी दिल्याबद्दल आता शुभेच्छा। विरोधकांवर काहीच बोलणार नसल्याचं देखील वक्तव्य। पंकजाताईंनी जो विकास केला तो त्यांना लखला। लोकांचं मत आहे की मागील 15 वर्षांपासून आम्ही खासदार पाहिला नाही। बजरंग सोनवणेंची ही टीका, तर आपणच बीडचा पुढचा खासदार असल्याचाही दावा। काँग्रेसचा गरिबी हटावचा नारा फक्त निवडणुकीपुरताच, तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचं काम काँग्रेसने केलं। कोरेगावमध्ये उदयनराजेंची टीका। अजित पवार आणि माझी राजकीय कटुता आता संपली। आतापर्यंत आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पहा, विजय शिवतारेंचं वक्तव्य। तर आम्हा दोघांमध्ये काय संवाद झाला हे अजित पवार पालखी तळावर सांगतील, शिवतारेंकडून स्पष्ट। महायुतीकडे माझ्या विरोधात उभं करण्यासाठी उमेदवार नाही। ठाकरे गटाच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबळी यांचा महायुतीवर निशाणा। विरोधी पक्षाचा खासदार निवडून आल्यास 5 कोटींचाच निधी मिळेल, पण राजश्री पाटील निवडून आल्यास मोठा निधी मिळेल, संजय राठोडांचं हे विधान। राठोड यांची राजश्री पाटील यांच्या प्रचाराला उपस्थिती। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी निवडणूक लढवल्यास ते जिंकतील असं चित्र। सेनेनं नाशिकची जागा का सोडावी, शिरसाटांचं हे वक्तव्य। उद्या जागेवर निर्णय होऊ शकतो अशीही माहिती।